तर मित्रांनो, आपण आता खिद्रापूरला आलो आहे कोपेश्वर मंदिरामध्ये. तर आता इथं पार्किंग लावले गाडी. आता चाललो आहे आता पुढे. हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या काठी वसलेले कोपेश्वर मंदिर. हे मंदिर भगवान शिव आणि विष्णू यांच्या एकत्र अस्तित्वासाठी आणि अद्वितीय स्वर्गमंडपासाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, खिद्रापूरमधील कोपेश्वर मंदिर या मंदिराची निर्मिती शिलाहार राजवटीत 12व्या शतकात झाली असावी. हे मंदिर 1109 ते 1178 या काळात हे मंदिर बांधण्यात आले. जवळपास 900 वर्ष जुने असलेले हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे. आणि या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर 95 हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेले आहे असे दर्शवण्यात आल्याचे आढळून येते. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला दिनांक 2 जानेवारी 1954 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले 108 खांब आहेत. मात्र या सगळ्यात कळस म्हणजे इथला खुला स्वर्गमंडप. स्वर्गमंडप हा 48 खांबांवर उभा आहे आणि या खांबामध्ये वेगवेगळ्या देवतांची मूर्ती पाहायला मिळते. आणि प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे. गोळाकार, चौकोनी, षष्टकोन, अष्टकोन असे सगळे आकार आपण प्रत्येक खांबामध्ये पाहू शकतो. स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबाच्या 3 वेगवेगळ्या रचना असून हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र यांचा उत्तम संगम असल्याचे पाहायला मिळते. मित्रांनो, कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शिव भोळा भंडारी या गाण्याचे चित्रीकरण म्हणजेच शूटिंग या मंदिरात झाल्यामुळे
पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामांनी परिपूर्ण आहे. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिराप्रमाणे नंदी नाही. हा नंदी खिद्रापूरपासून 12 किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील येडूर या गावी आहे. तेथे केवळ नंदीचे मंदिर आहे. नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. या मंदिरात कोपेश्वर म्हणजे महादेव आणि धोपेश्वर म्हणजे विष्णू अशी 2 देवतेची लिंग आहेत. हे भारतातील मोजक्या मंदिरांपैकी एक आहे जिथे शिव आणि विष्णू या दोन्ही देवता एकाच गर्भगृहात आहेत. शंकराच्या लिंगाला कोपेश्वर आणि विष्णूच्या लिंगाला धोपेश्वर एकाच ठिकाणी पूजले जाते. पौराणिक कथेनुसार दक्ष राजाने केलेल्या यज्ञात भगवान शिवाचा अपमान झाला. त्यामुळे देवी सतीने पिता दक्ष राजाच्या यज्ञकुंडात उडी घेऊन प्राणत्याग केले. तेव्हा संतप्त झालेल्या भगवान शिवाने तांडव नृत्य केले. यावेळी भगवान शिवाचा क्रोध शांत करण्यासाठी येथे विष्णुदेवाने त्यांना शांत केले. म्हणून विष्णुदेवांना धोपेश्वर असे नाव पडले. हे तुम्ही पाहताय मित्रांनो, हा जो मंदिर आहे या मंदिराला पूर्ण खाली बेसला पूर्ण हत्तीची रांग आहे. असं वाटतं की पूर्ण हा मंदिर हा पूर्ण हत्तीने उचलून घेतला आहे असं वाटतं. बघा पूर्ण तसंच दर्शवलं तिथे. चारही बाजूनी पूर्ण हत्तीच हत्ती आहेत आणि हे एकूण 95 हत्ती आहेत.
मित्रांनो, आपण आता खिद्रापूरवरून आपलं कोपेश्वर मंदिर आपण पूर्ण एक्सप्लोअर केलं आहे. तर आता आपण जाणार आहोत कणेरी मठला. तर चला, बाकी सर्व मंडळी बसले आहेत गाडीमध्ये पाठीमागे. चला तर जाऊया आपण पण. तर मित्रांनो, आपण जिथे आहोत तिथे कर्नाटक आणि महाराष्ट्राची बॉर्डर लागते. तर हे पाठीमागे बघताय, ही जी नदी आहे, ह्या नदीच्या पाठीमागे आहे कर्नाटक बॉर्डर आणि ह्या साईडला आहे महाराष्ट्र बॉर्डर. आपण आता महाराष्ट्र बॉर्डरमध्ये आहे आणि नदीच्या पलीकडे आहे कर्नाटक बॉर्डर. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते माझ्यापर्यंत कमेंटद्वारे कळू द्या. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका.